तिथी कोणती आहे, चंद्र कुठल्या नक्षत्रात आहे, चंद्र कुठल्या राशीत आहे, सूर्य कुठल्या राशीत आहे आणि गुरु कुठल्या राशीत आहे. बाकी ते ग्रह आहेत ना, शेषेषु ग्रहेषु यथा यथोराशी स्थानस्थितेषु. आणि बाकीचे कॅबिनेट मंत्री नाही आहेत, ते कॅबिनेट मंत्री 3 आहेत, सूर्य, चंद्र, गुरु. सांगण्याचा मुद्दा अर्थ असा की कालगणना ही महत्त्वाची गोष्ट आहे. आज आपल्याला सांगायचं म्हणजे पौर्णिमाचा आहे, हनुमान जयंती आहे, चैत्र शुद्ध पौर्णिमा. येतं उद्या सकाळी 5:52 संपणार आहे आणि आज पहाटे सुरू झाली 3:20 म्हणजे आपल्या दिवसभर रात्रभर पौर्णिमा आहे, हनुमानाच्या जन्माची ही तिथी आहे. तर मग आपण आज म्हणणार की चैत्र शुद्ध 15 पण मी आणखीन एक तारीख आपल्याला वाचून दाखवतो, 22 चैत्र 1947. आता हे दोन्ही ऐकण्याला प्रश्न असा आहे की आज जर 15वी तिथी आहे आणि पौर्णिमा आहे, चैत्र महिना आहे, तर 22 चैत्र कुठून काढलं? तर 22 चैत्र ही जी तारीख आहे ही आपली राष्ट्रीय तारीख आहे. आता एक लक्षात घ्या, कॅलेंडरचे प्रकार 2च आहेत, एक सूर्यावर आधारित आणि दुसरं चंद्रावर. आपण जे पंचांग वापरतो ते चांद्र कॅलेंडर आहे आणि त्याला पंचांग असं म्हणतात. पण माझ्या मते 6 कशी 6 अंक आहे. आपण जेव्हा पंचांग उघडतो तेव्हा आपण पहिल्यांदा इंग्रजी तारीख म्हणजे ग्रेगोरियन कॅलेंडरची आपली ती आपण त्याला यूज होतो फॅमिलीयर म्हणजे 12 एप्रिल आपण प्रथम बघणार, मग असा अनुभव बघणार की कुठली तिथी आहे वगैरे. म्हणजे हे 6वा अंक जर इंग्रजी कॅलेंडरचं नसेल तर आपल्याला पंचांगात काय कळणार नाही की आज काय आहे. आता हे 6वं इंग्रजी अंक आलं म्हणून त्याला याला आपण असं म्हणतो, लहानपणी म्हणत होतो मराठी चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ मराठी जानेवारी डिसेंबर फेब्रुवारी मार्च डिसेंबर इंग्रजी दिवाळी. तर हे इंग्रजी आणि मराठी असं पाहिजे नाही आहे, हे सोयीसाठी आपण आपल्या व्यावहारिक भाषा वापरतो. खरं यातलं एक कॅलेंडर सौर म्हणजे सूर्यावर आधारित आणि एक कॅलेंडर चंद्रावर आधारित. कॅलेंडरचे प्रकार 2, बाकी कालनिर्णयाचे कॅलेंडर, बँकेचे कॅलेंडर, नामक्याचं हे कॅलेंडरचे ब्रँड आहे, ब्रँड्स आहेत. कॅलेंडर 2च आहे, सौर म्हणजे सूर्यावर आधारित आणि चंद्रावर. आता काय आहे की आपण नेहमी व्यवहारामध्ये उल्लेख करताना 12 एप्रिल असंच करतो, उद्या 13 आहे. आपण असं नाही म्हणलं उद्या प्रतिपदा आहे ते आपल्याला पंचांग म्हणून मग काय असेल याचं कारण असं की सौर कॅलेंडर हे वापरायला सुटसुटीत आहे म्हणून आपण वापरतो. जरी ते इंग्रजांनी आणलेलं असेल तरी ते खरं म्हणजे आपण टाळायला पाहिजे आणि इंग्रजांचं आपण सोडलायचं. पण हे सौर कॅलेंडर सोयीचं असल्यामुळे आपण वापरतो. म्हणजे मी एक नेहमी असं उदाहरण देतो की आपण जर तुमच्या शाळेचं वेळापत्रक मुलांचं परीक्षेचं तिथीप्रमाणे दिली तर तिथी केव्हाही संपतात. आता कधी सांगितलं नोकरी मग उद्या पहाटे 5:22 संपतात आणि आज 4 ते 3:30 पहाटे सुरू झाली. म्हणजे तिथी संपण्याची वेळ ही सूर्योदय सूर्यास्त रात्र दिवस याच्याशी निगडीत नसते, त्याचं वेगळं मागतं. ते आपण आपल्या वर्गात घेऊन कारण आपल्याला वेळ फार कमी आहे. तर म्हणून आपण तिथी नाही वापरतो. समजा असं सांगितलं मुलांना की षष्टीला इंग्रजीचा पेपर आहे आणि जर पंचमी संध्याकाळी 7ला संपत असेल तर षष्टीला इंग्रजीचा पेपर द्यायचा म्हणजे मुलांना 7 नंतर यावं लागेल संध्याकाळी. तेव्हा चांद्र कॅलेंडर आपण व्यवहाराला सोयीचं नाही. मग आता सौर कॅलेंडर सोयीचं आहे, त्याची रिप्लेसमेंट म्हणजे आपल्याला पण इट इज नॉट नियर रिप्लेसमेंट. 1957 साली शासनाने केंद्र शासनाने एक कमिटीने कॅलेंडर रिफॉर्म कमिटी, त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर मेघनाथ साहा, फार मोठे सायंटिस्ट आहेत, C.V. रामन तसे मेघनाथ साहा. या कमिटीमध्ये महाराष्ट्रातली 3 माणसं केशव लक्ष्मण दप्तरी नागपूर, जस करंदीकर केसरी
भारतीय संपादक आणि गीतेचे अभ्यासक आणि एक वैद्य म्हणून डॉक्टर होते. ते काही काळानंतर डोंबिवलीला राहायचे. ते उज्जैनच्या कॉलेजमध्ये सांगायचा म्हणजे तर्क असा की ह्या कमिटीला सांगण्यात आलं की आपल्याला एक कॅलेंडर पाहिजे. आपल्याला म्हणजे भारत देशाचं, कारण आता मगाशी यांनी उल्लेख केला आपल्या प्रत्येक काही भारतीय पक्षी आहेत, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय सगळ्या गोष्टीचे राष्ट्रीय आहेत, प्राणी पक्षी, तसं आपल्याला कॅलेंडर पाहिजे. ह्या कमिटीने ते कॅलेंडर केलं आणि 22 मार्च 1957 या दिवशी संसदेने मान्य केलं. हे कॅलेंडर काय आहे म्हणजे आता बघा ना, आपण जे 12 एप्रिल म्हणतो तेही सूर्याचं आहे आणि ह्या कमिटीने सुचवलं तेही सूर्याचं कॅलेंडर. मग आपण म्हणाल की या दोन कॅलेंडरमध्ये फरक काय आहे? तर महत्त्वाचा फरक असा म्हणजे एका वाक्यात सांगायचं तर या कमिटीने केलेलं कॅलेंडर म्हणजे आपलं भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर हे अधिक शास्त्रीय. कसं शास्त्रीय आहे? नाव महिन्यांची त्यांनी चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक आणि मार्गशीर्ष म्हणजे अग्रहायण नाव घेतले आणि मग पौष, माघ, कार्तिक अशीच नावं आहेत. पण ते सौर महिने, पुन्हा एकदा मी सांगतो, सौर महिने म्हणजे त्याच्या तिथी नाही, तारीख काय. आता हे कॅलेंडर सुरू तेव्हा होतं म्हणजे याचं वर्ष एक साम्य असं आहे की वर्षाला काहीतरी नंबर पाहिजे ना. जसं आता आपल्या इंग्रजीचं म्हणतो 2025. आपण शालिवाहन शपथ पंचांगात 1947 सुरू झाला. तर राष्ट्रीय कॅलेंडरने शालिवाहन शपथ घेतलेला म्हणजे आज 22 चैत्र 1947 अशी राष्ट्रीय तारीख आहे. आणि त्यात आपण मागे पर्व वगैरे असा काही प्रश्न नाही आहे. भारतामध्ये विक्रम संवत आहे, महावीर संवत आहे, जैन संवत आहे, इस्लामिक आहे, असे बरेच कॅलेंडर आहेत. शिवशक आहे. आता शिवशक 373-74 वगैरे काय आपण मागे होतं काही नाही. त्या काळामध्ये ते सुरू झालेले चालू आहे. त्यामुळे 1947 वापरल्याने आपण मागे केलं काय असं नाही आणि पंचांगाने पण तो वापरला. तर दुसरं वैशिष्ट्य असं आहे 22 मार्चला कॅलेंडर म्हणजे इंग्रजीशी तुलना दोन्ही सुरू आहे. त्यामुळे 22 मार्च ह्या तारखेला आपलं वर्ष सुरू आहे. 22 मार्चला आपल्याला माहिती असेल की 22 मार्चला दिवस आणि रात्र समान असते सगळ्या जगात. 12 तासाचा दिवस, 12 तासाचा त्या दिवशी सूर्य विषुववृत्तावर असतो. ते सोडून द्यायचं. बरोबर पूर्वेला मावतो, बरोबर पश्चिमेला मावतो. जर तुम्हाला पूर्व पश्चिम नक्की करायची असेल ना आपल्या पटांगणाची गोष्टी करायची तर 22 मार्चला उगवता सूर्य पाहिजे. क्षितिजावर जास्त वर येणं ही एक्झॅक्ट पूर्व आहे. आणि त्या दिवशी संध्याकाळी मावळण्याची दिशा आहे त्याची जाताना ही एक्झॅक्ट पश्चिम. असे पूर्व आणि पश्चिम बरोबर हे दोन बिंदू काळात 23 सप्टेंबरला पण एक. तर मग राष्ट्रीय कॅलेंडरने काय केलं 22 मार्चला आपलं वर्ष सुरू करायचं. पहिला महिना चैत्र घ्यायचा म्हणजे 22 मार्च इज इक्वल टू 1 चैत्र. पण ती तिथी नव्हे पुन्हा इकडे पण चैत्र आहे तिकडे पण चैत्र. पंचांगातलं चैत्र चंद्राचा जे त्याच्यामध्ये तिथी आहे आणि आता आपल्या इंग्रजी कॅलेंडरमध्ये कुठे तिथी असतात ते सगळं आहे ना. इंग्रजी कॅलेंडरची 15 तारीख म्हणजे पौर्णिमा नसते आणि इंग्रजी कॅलेंडरची 30 म्हणजे अमावस्या नसते. तिथीचा प्रश्न सौर कॅलेंडरमध्ये नाहीच. चंद्राचा संबंधच नाही. पण वापरायला सोयीचं सौर कॅलेंडर म्हणून त्याचा 12 एप्रिल. पण इट शुड बी रिप्लेस्ड बाय 22 चैत्र 1947 अशी भारताची म्हणजे आपल्या देशाची इच्छा आहे. दुर्दैवाने की जेव्हा अंमलात आणल्यानंतर कंपल्सरी केलं नाही किंवा फारसं लोकांनी मनावर घेतलं नाही. आता एवढ्या विविधतेने नटलेल्या देश असल्यामुळे कदाचित ते लोकांच्या डोक्यावर मारलं नसेल की बाबा सगळ्यांना पटेल नाही काही कारण. पण ते आहे की जर उद्या रेडिओ लावला पहिल्यांदा सकाळी सुरू झाला तर उद्या पहिल्यांदा आपली भारताची राष्ट्रीय तारीख सांगते. म्हणजे उद्याची तारीख सांगते 23 चैत्र 1947 म्हणजेच 13 एप्रिल 2025. ऑफिशियल कॅलेंडर आहे. तर ही तारीख चेकवर पण सांगते. आणि याचा आदेश आहे की आज तुम्ही जर चेकवर DDFABYY असतं ना तिथे जर आज
झालं 12 चैत्र 1947 तर बँकेला चेक पास करावा लागतो. दुसरी कुठली तारीख चालत नाही, आयदर ग्रेगोरियन किंवा आपली राष्ट्रीय. मग तुम्ही चैत्र कृष्ण म्हणाल चालणार नाही, किंवा पुढे म्हणाल जमाली अव्वल महिन्याची 2 तारीख वगैरे ते चालणार नाही. फक्त या 2 तारखेला. दुर्दैवाने हे कॅलेंडर प्रचारात नाही म्हणा, लोकांची मानसिकता नाही म्हणा, कारण आपण पहिल्यापासून ते राष्ट्रीय कॅलेंडर ग्रेगोरियन वापरत आलेलो, तर त्या काही कारणामुळे हे प्रचलित नाही. तर संघाचा प्रयत्न असा आहे अनेक मंडळींचा की हे कॅलेंडर प्रचारात यावं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो बघा, औरंगाबादला राष्ट्रीय कॅलेंडर प्रचार समिती आहे. ते दरवर्षी हे असं काढतात का राष्ट्रीय सौर त्याच्यामध्ये महिना कुठला माहिती आहे का? राष्ट्रीय सौर चैत्र आहे. चैत्र महिना दाखवलेला आहे आणि या ज्या तारखा मोठ्या दिसत आहेत या तारखा आहेत चैत्र महिन्याच्या, आणि बारीक तारीख मग याच्यामध्ये दिलेली आहे इंग्रजी. म्हणजे आजच्या आता उदाहरणार्थ आता 22 चैत्र आहे तर 12 म्हणजे तुम्हाला पाहायला मिळेल आजची ही तारीख शनिवार 12 एप्रिल, पण सौर चैत्र किती 22 आणि तिथी पण निघते. हेच आपले मराठी आकडे आहेत खरं, हे भारताचे आकडे आहेत. हो हे भारताचे, मी नंतर बोलतो. हे मुळात भारताचेच आकडे आहेत. आपल्याला असं वाटतं की ते इंग्रजीचे आहेत, आपण ते घेतले, असं नाही आहे. त्याचा पण विषय नंतर आपण सांगू. तर म्हणून हे असं केलेलं आहे. याचं ठाणे जनता सहकारी बँकेत कांगल माहिती असतील तुम्हाला, ते अध्यक्ष आहे, त्यांनी असं ठरवलं येतात की हे सौर कॅलेंडर वापरायचं. आणि म्हणजे सुदैवाची गोष्ट अशी की एका मीटिंगला भेटून दाखल घेतली माताविषयी हा सौर कॅलेंडरचा झाला. आम्ही सगळं घेऊ, मग त्यांना ह्याचं पत्र दिलं गेलं होतं. तर ठाणे जनता सहकारी बँकेने यंदा 1000 कॅलेंडर घेतलेली आहे वाटण्यासाठी किंवा प्रसारासाठी. तर असं हे सौर कॅलेंडर औरंगाबादची संस्था काढते. एवढीच ही संघाची संस्था आहे. तर ते दातार म्हणून आहे औरंगाबादची, त्यांचं त्याला मी पत्र दिलं. याखेरीज मुंबई ग्राहक पंचायत हे 15 सालपासून 2015 पासून त्यांना मी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही हे वापरा. मला तर ते म्हणतात त्याचा एप्रिल वगैरे असतो, असं पुस्तकाचा हा मधला फॉर्मर माहीत आहे की इंग्रजी कॅलेंडरचा महिना घ्यायचा, पण कोर्टामध्ये तिथी आणि सुरू करत आहे. तुम्ही आज मुंबई ग्राहक पंचायतीचं कॅलेंडर बघायला तर 12 एप्रिल मोठी तारीख आहे आणि पौर्णिमा असेल आणि 22 चैत्र सौर चैत्र 22 अशी तारीख. आम्ही बरीच वर्ष असं पॉकेट कॅलेंडर काढलं. कशाकरता की एक शाळेतल्या मॉनिटर्सची मीटिंग आहे, शाळेतल्या मॉनिटर्सची मीटिंग आहे आणि त्यांना सांगायचं तुम्ही फळ्यावर इंग्रजी तारीख लिहिता, त्याच्यात जोडीने ही तारीख लिहा. आता ही तारीख काढण्यासाठी कोणतंही कॅल्क्युलेशन करावं लागत नाही, कारण इंग्रजी तारखेशी याचा गोळ आहे. पण ते पण सौर आहे, ते पण सौर. उदाहरणार्थ आपला स्वातंत्र्य दिन आपण 15 ऑगस्ट मानतो. आपल्या राष्ट्रीय कॅलेंडरप्रमाणे श्रावण महिन्याची 24 तारीख आहे. म्हणजे आपण असं म्हणायला पाहिजे की आमचा स्वातंत्र्य दिन म्हणजे 24 श्रावण आणि रिपब्लिक म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणजे माघ महिन्याची 6 तारीख 6 मार्च. आता तुम्हाला एक हे असं कॅलेंडर आम्ही बरेच वर्ष काढलं. मला काही लोकांनी मदत केली. त्याच्यामध्ये फक्त 2च गोष्टी घेतल्या, 2-3 कॉलम केले. एक इंग्रजी तारीख जी आपल्याला सरावाची आहे, त्याची कॉरस्पॉन्डिंग राष्ट्रीय आहे ती फिक्स असते नेहमी. आता सांगितलं असं 15 ऑगस्ट म्हणजे 24 श्रावण यात कधीही बदल नाही. म्हणजे एकदा का जर आपण फॅमिलियर झालं त्याच्याशी तर ते होत जातं. आणि दुसरी गोष्ट नावं बघा, ही चैत्र वैशाख ज्येष्ठ म्हणजे व्यक्तिगत नावं नाही आहे, ही आकाशातल्या नक्षत्रांची नावं नंबर 1. दुसरी गोष्ट या सूर्याच्या पोझिशनचा विचार यात केलेला आहे, जो इंग्रजी कॅलेंडरमध्ये नाही आपण वापरतो. आता हे बघा, सर्वात मोठा दिवस कोणता? सर्वात मोठा दिवस 22 जून. मग 22 जूनला दक्षिणायन सुरू होतो. आता ह्या कमिटीने काय सांगितलं की 22 जूनला आपण ज्या दिवशी दक्षिणायन सुरू होतो त्या दिवशी आपण आषाढ महिन्याची 1 तारीख घेतो. म्हणजे 22 जून म्हणजे आषाढ
जूनला का केली? कारण दक्षिणायनाची सुरुवात आहे. म्हणजे घेतलं की नाही शास्त्रीयपणे 22 जून ही अगदी 25 तारीख आहे. दक्षिणायन सुरू होण्याचा महिन्याची तारीख एक पण नाही आणि महिन्याचं एक पण नाही, 25 तारीख. पण आपलं राष्ट्रीय कॅलेंडर काय म्हणतात की आषाढ महिना आपण दक्षिणायन ज्या दिवशी सुरू होतो त्या दिवशी होतो. आषाढ 1 रात्री 12ला तारीख बदलली म्हणजे 23 जून म्हणजे 2 आषाढ. एकदा काही अंतराने आपण जर पाठवून घेतले तर काही कठीण नाही आहे. सुरुवातीला असं वाटेल. आता याप्रमाणे 23 सप्टेंबरला पुन्हा 22 मार्चची रिपीट होती. हे 12 तासाचा दिवस 12 तास. मग तो त्या दिवशी अश्विन महिन्याची एक आहे. मग सूर्य अजून दक्षिणेला 22 डिसेंबर ही आपली मोठी रात्र असते. त्या दिवशी उत्तरायण सुरू होतं. मग त्या दिवशी पौष महिन्याची एक तारीख. म्हणजे सूर्याच्या या 4 पोझिशन लक्षात घेऊन राष्ट्रीय कॅलेंडरने महिने तिथे सुरू केलेले आहे. दुसरी गोष्ट आपण सौरमध्ये असं एक करतो बघा 31, 30, 31. त्याला काय अर्थात म्हणजे हे शास्त्रीय नाही आहे, हे लक्षात ठेवण्याची युक्ती आहे. पण यामध्ये ह्या राष्ट्रीय सौर कॅलेंडरमध्ये फाल्गुन आपलं सगळं वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद हे 5 महिने 31 घेतलेले आहेत. 31 दिवसांची बाकीचे 30. मग असं का त्याच्यात राहायला सोपं जाऊन म्हणून नाही. ह्या काळामध्ये जुलैमध्ये पृथ्वी सूर्य अंतर जास्त असतं. सूर्य सुरू असतो त्यामुळे सूर्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला थोडा जास्त वेळ म्हणजे 31 दिवस लागतात वगैरे. 30, 31 लागतात पण दिवस जास्त लागतात. मग या काळात जे महिने होते ही गोष्ट असते. जुलै महिन्याच्या 4 तारखेला सूर्य पृथ्वी अंतर जास्त, सूर्याचा वेग कमी. 4 जानेवारीला म्हणजे आपली काय पाऊस तारीख येते 22 पासून होती तर 13 पाऊस वगैरे त्या दिवशी सूर्य पृथ्वी अंतर कमी असतं, सूर्य फास्ट असतो. मग इकडे सूर्य सुरू असल्यामुळे ह्या बाजूला जे महिने होतात ते 21. आता 5 महिने ते 21 घ्यायलाच लागतील कारण वर्ष 365 दिवसांचे पृथ्वीला सूर्यामध्ये फिरायला प्रदक्षिणा करायला लागणारा काळ 1 वर्षाचा म्हणजे 365 दिवसाचा. त्यामुळे 5 महिने 21 पुढे लागला. पण त्याच्यात सुद्धा हा शास्त्रीय विचार राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये आहे. तर असं हे राष्ट्रीय कॅलेंडर मला वाटतं कमिटीची अशी अपेक्षा असावी की हे अस्तित्वात येईल म्हणजे ग्रेगोरियन रिप्लेस होईल आणि आपली भारतीय जनता हेच कॅलेंडर बीइंग ए नॅशनल कॅलेंडर राष्ट्रीय दिनाची भावना म्हणून हे कॅलेंडर वापरतील असं कमिटीची पण अपेक्षा असते. म्हणून त्याने हा सुटसुटीतपणाही आणणार आणि शास्त्रीयपणाही. आता आपले जे माननीय पंतप्रधान आहेत त्यांच्या पत्रावर अशी तारीख असते, रेडिओवर असते किंवा महाराष्ट्र शासनाने गॅझेट काढतात त्यात सुट्ट्या असतात ना महावीर जयंती त्याच्याबरोबर इंग्रजी म्हणजे ग्रेगोरियन तारखेबरोबर त्याच्यात ही पण तारीख पुढे दिलेली असते. सध्या काय आहे की ही कॅलेंडरची जी भेट आहे हा एक प्रोटोकॉल म्हणून राहिलेला आहे. लोकांच्या अजून ते मनामध्ये शिरलेलं नाही. एखादं शिरायला बीइंग ए राष्ट्रीय मी 18 साली अकोल्याच्या प्रभात किड्सला गेलो होतो. शाळा आहे पुष्कळ मुलं तीनदा मला व्याख्यान द्यायला लागेल वेगळ्या टॅच. मग मी मुलांना प्रश्न असा विचारला की आपण जनगणमन असं राष्ट्रीय आपलं गीत सुरू झालं आणि कोणी चालायला लागला तर त्याला आपण काय सांगतो थांब राष्ट्रगीत होतं किंवा संघाचं सुद्धा प्रार्थना चालू असतं. त्याचं कारण काय आहे त्या गोष्टीचा तो मान आहे नाही तर त्या गोष्टीचा तो अपमान आहे. तुम्ही जर राष्ट्रगीत चालू व्हायला लागला निघायला लागला तुम्हाला जायचं राष्ट्रगीतच आहे. तसं मुलांना मी विचारलं की राष्ट्रीय कॅलेंडरचा मान आपल्याला ठेवायचा असेल काय करायला पाहिजे. तर मुलांनी युनॅनिमसली म्हणजे एकमताने उत्तर दिलं की ते वापरायला पाहिजे. मला हे कळत नाही म्हणजे मुलांना समजतं ते अजून मोठ्याला काढलं मुलांना समजलं मोठ्यांनाही समजलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी का नवीन गोष्टी आपण ॲक्सेप्ट केल्या पाहिजे. आता ती कमिटी कोणाची होती, कोणी नेमली, कोणत्या काळात झाली हा विचारायला काय
जून महिन्याच्या 21 तारखेला सह्याद्रीवर इंटरव्ह्यू झाला. पूर्वी असे बघा सह्याद्रीवर 10 मिनिटाचा इंटरव्ह्यू घेत असते कोणाला तरी बोलून. आता ती प्रथा बंद झाली. सह्याद्रीच्या शाळेमध्ये त्याच्या दीपाली त्या दिवशी बातम्या द्यायला त्यांनी मला प्रश्न केला, राष्ट्रीय कॅलेंडर का वापरायचं? तो म्हटलं त्यांना असं म्हणतो ते राष्ट्रगीत का म्हणायचं? याचं ते उत्तर आहे ते राष्ट्रीय कॅलेंडर का वापरायचं याचं उत्तर सोपं उत्तर. बिईंग ए नॅशनल कॅलेंडर आपण वापरलं पाहिजे. आता दुर्दैव असं आहे की बँकेला सुद्धा हे माहीत नाही, कोणालाच माहीत नाही. त्यामुळे आपण जर इंटरनेट टाकली ना तसे परत येतो. आणि माझे आलेले आहेत तर मी राष्ट्रीय डेट टाकायचो ते आता सुद्धा टाकतो, पण आता दोन्ही टाकतो. कारण ते राष्ट्रीय डेट रिझर्व्ह बँकेचा सर्क्युलर आहे की या तारखा व्हॅलिड आहेत चेक. म्हणजे रिझर्व्ह बँकेने सुद्धा आधी ॲक्शन घ्यायला पाहिजे. चेक ह्या तारखेचा परत केला तर, पण RBI तशी ॲक्शन घेत नाही. आपण आग्रह धरला पाहिजे RBI की असे चेक आम्ही 100. आणि दुसरी गोष्ट जर हे प्रचारात आणायचं असेल तर याला इंडिव्हिज्युअल माणसांचे प्रसार योग्य नाही आमच्यासाठी. त्याला समूहाने मानसिकता निर्माण झाली पाहिजे, केली पाहिजे आणि समूहाने प्रयत्न केले पाहिजे. आता मला सांगा 100 लोकांनी जर राष्ट्रीय तारीख टाकून चेक टाकले तर 100 काय परत करेल का? त्याला पावत लागेल की काय डेट आहे. किंवा RBIला जर लिहिलं की तुम्ही असे चेक परत आले तर तुम्ही ॲक्शन घ्या बँकेकडून. तुम्ही जर म्हणता येईल मान्य आहे तर तुम्ही पैसे कसे कापून देतं? बँकेला समज द्या ना. असे प्रयत्न पाहिजे. सामुदायिक प्रयत्न झाले तर हे कॅलेंडर असले पाहिजे. मी शेवटचं मुद्दा सांगतो की बाबा तुम्हाला हे माहिती का आपलं अतुल परचुरे ते वाढले चांगल्या मुलांचं वगैरे छान करायचं. तर आपल्या पंतप्रधानांनी त्यांना कंडोलन्स सांत्वन पत्र त्याच्यावर काय तारीख आहे माहिती का? 25 अश्विन 1946 राष्ट्रीय डेट. पण त्याची इंग्रजी डेट त्या दिवशी 17 ऑक्टोबर 1924. तर 17 ऑक्टोबर म्हणजे 25 अश्विन त्याच्यात फरक नाही. फक्त आता 1947 पुढच्या वर्षी 1948. तर शालिवान शकातच घेतलेला आहे नंबर. फक्त सोडून आहेत त्यामुळे या तारखा आहे. आणि विशिष्ट दिवशी विशिष्ट महिना सुरू होण्याचं कारण मी तुम्हाला आता सांगितलं. 31 का केव्हा सुरू करायचं नाही. आणि नावं अशी व्यक्तिगत वगैरे किंवा देवतांची वगैरे अशी नसून आकाशातली चित्रा नक्षत्र आहे. आता आज पौर्णिमा हनुमान जयंती आणि चैत्र महिन्याची पौर्णिमा तर तुम्हाला चित्रा नक्षत्र रात्रभर आकाशात दिसत म्हणून हा चैत्र महिना. ज्या पौर्णिमेचा चंद्र चित्रा नक्षत्राजवळ असतो पौर्णिमेत तो चैत्र. ज्या पौर्णिमेचा चंद्र विशाखा नक्षत्राजवळ असतो तो वैशाख. अशी महिन्यांची नावं त्या त्या पौर्णिमेला चंद्र कोणत्या नक्षत्रामध्ये त्याच्यावर. तर असं हे आपलं राष्ट्रीय कॅलेंडर आहे. आम्ही याची नेहमी सर्वांना विनंती करतो की राष्ट्रीय कॅलेंडर आपण वापरूया. तुला हे म्हणते का अमेरिकेच्या नासाचं तुम्ही कॅलेंडर ते काढलेत ना देशोदेशीचे तर ते नासा म्हणतं की भारताचं कॅलेंडर हे आहे वेगळं 4 जानेवारी फेब्रुवारी नाही. तर अशी विचार आपलं कॅलेंडर एवढं परफेक्ट आहे की सर्वांनी मान्य केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये म्हणजे नक्षत्र आणि एवढे परफेक्ट हे केलेलं आहे. आणि उलट त्या लोकांना की जेव्हा लिप इयर येतो तर त्यांना कॉम्पेन्सेट करणं आपल्या ह्याच्यात ते कसं काय केलं सोबत कॅलेंडरमध्ये त्याला काही हे होतं लिप इयर ज्यावेळेस येतं ते काय राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये लक्षात येतं. हां एक लिप इयर हे फेब्रुवारी लिप इयर येतं. तो एक फक्त मुद्दा सांगा. हां लिप इयरचं मला अपेक्षितच होतं. तो एक महत्त्वाचं समजलं पाहिजे सर्वांना. ते कसं कॉम्पेन्सेट सौर कॅलेंडर म्हटलं ना की त्याला एक ॲडजस्टमेंटला घ्यावं लागतं. महिना नाही घ्यावा. त्या अधिक महिन्यात चांद्र कॅलेंडरची ॲडजस्टमेंट घ्यायला ते घ्यायला तिथे एक आणि आपण तो 29 फेब्रुवारी घेतो. आपण ग्रेगोरियन कॅलेंडर आपण तर मग आपण तो कुठे घ्यायचं राष्ट्रीय कॅलेंडर. तर अगदी सोयी केली छान राष्ट्रीय कॅलेंडर. ते बघा तिथे 29 फेब्रुवारी आला ना तर आपल्याला एक दिवस कमी पडतो. म्हणजे 22ला आपण 121 तर ते कॅलेंडर 20ला संपतं. 20 मार्चला मग 21 मार्चचं काय करायचं. मग राष्ट्रीय कमिटीने सांगितलं की इंग्रजी अधिक म्हणजे
म्हणजे 31 असतात आणि ते 31 मार्चला सुरू करायचं. अच्छा. पण आपण त्याच्यामुळे सगळ्या तारखा पुढे ढकलले जात नाही. आता जर लीप इयर आलं तर 31 मार्च 1 चैत्र येईल. म्हणजे 22 मार्च काही 1 चैत्र होणार नाही लगेच. म्हणजे मग तुम्ही म्हणाल की सगळ्या तारखा एक दिवस पुढे जातील. नाही जात, कारण लीप डे अगोदर घेतले. त्यामुळे मार्च 31 पासून वैशाख सुरू होतो आपल्यासाठी एप्रिल, तो तसाच राहतो. या एवढ्या मधल्या काळात एक दिवस पुढे येते. बाकी 21 एप्रिल नंतरच्या डेट लीप इयर असो नसो त्याच आहे. आणि लीप घ्यायलाच पाहिजे, नाही तर ॲडजस्टमेंट होणार नाही. पण वाढेल तारीख काय घेतात? चैत्रमध्ये म्हणजे 21 एप्रिल 1 चैत्र, 22 एप्रिल 2 चैत्र, रात्री 12 तारीख बदलण्यात सुद्धा सोय आहे, व्यावहारिक सोय आहे. कारण काय माहिती का, रात्र असताना आपले व्यवहार नसतात. तर कोणी सूर्योदयाला दिवस सुरू करतो बरोबर आहे, पण सूर्योदय प्रत्येकाचा वेगळा असतो. व्यवहारासाठी रात्री 12 तारीखपर्यंत पंचमी येत नाही काही, म्हणून ते 12 ठेवले. व्यावहारिक सोय आहे. त्यामुळे परवा वेगळ्या